यूपीएससी रिलनं साधारणपणे 8 ते 9 दिवस राहिले असतील आणि हा टाइम खूप महत्त्वाचा आहे। हे येणारे 8 ते 10 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही खूप फोकसली आणि कॉन्फिडेंटली काम करणं गरजेचं आहे। या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही सगळं काही करू शकत नाही, तुम्ही ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये त्या करू शकता। यूपीएससी एक्झामची ब्युटीच ही आहे की इट इज अनप्रेडिक्टेबल प्लस इट इज अनसर्टन आणि या काळामध्ये अनसर्टनिटी प्रिव्हेल होते। अननेसेसरी आपण मला काही आठवतंय का, माझी रिव्हिजन झाली आहे का, बरेच सेल्फ डाऊट तयार करणाऱ्या बऱ्याच क्वेश्चन्सला आपण अंतर्मुख होऊन उत्तर देत असतो। तर हा काळ लक्षात घ्या की खूप फोकस करण्याचा गरज आहे। अंतर्मुख होऊन आपण बऱ्याच सेल्फ डाऊटचे क्वेश्चन तयार करत असतो। या 10 दिवसामध्ये काय करायचंय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये त्याच्यावरती तुम्ही जास्त भर देणं गरजेचं आहे। जसं की तुमचे स्ट्रेंथ पॉइंट्स काय आहेत, जसं तुम्ही इथून मागं PYQचा अभ्यास केला असेल, त्यातले काही थीम्स आयडेंटिफाय केले असतील, त्यातले काही एरियाज असतील, तुमच्या नोट्स असतील, त्या स्पेसिफिक नोट्सची वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे। यालाच जोडून तुम्ही 1 ते 2 तास असा वेळ देऊन काही टॉपिक लिस्ट डाऊन केले पाहिजेत ज्याच्यातून सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि हे क्वेश्चनच्या रिलेटेड जे टॉपिक आहेत किंवा जे रिलेटेड माहिती आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शन जे आहे ते वाचणं गरजेचं आहे। हे तुम्हाला एक कॉन्फिडन्स देऊन जाईल। ऍक्च्युली हे लक्षात घ्यायला पाहिजे की या काळामध्ये खूप अनसर्टनिटी प्रिव्हेल होणार आहे आणि ती सगळ्यांसाठी सेम आहे। सो यूपीएससी इज अ ग्रेट इक्वलायझर, बी इट युअर फर्स्ट अटेम्प्ट और 6th और लास्ट अटेम्प्ट, सब्जेक्ट टू द कंडिशन द अनसर्टनिटी विल बी देअर। आणि ही अनसर्टनिटी टॅकल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, पॅनिक आणि काळजी किंवा तुम्हाला जे काही इमोशन स्ट्रिंग अटॅच आहेत तुमच्या एक्झाम सोबत त्या तुम्ही या काळामध्ये रोखायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण वी सफर मोर इन इमॅजिनेशन दॅन रियालिटी। ऍक्च्युली तुम्ही ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या गोष्टींचं जास्त इमॅजिनेशन करताय तर ते तुम्ही थांबवलं पाहिजे। दुसरं की तुम्ही काही ब्रेक्स घेणं गरजेचं, जर तुम्हाला असं टेन्शन येतं तर तुम्ही ब्रेक्स घ्या, 10 ते 15 मिनिटाचे चालून या किंवा याच्यापेक्षा तुम्ही एखादी नॅप घेऊ शकता ज्याने तुम्हाला परत रिअलाइन होऊन परत अभ्यासावरती फोकस करणं जमेल आणि ते सहज साध्य होईल। सो तुम्ही आता या 10 दिवसामध्ये फोकसली ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत त्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती कोणताही सेल्फ डाऊट किंवा जज करू नका। 25 मे नंतर तुम्ही स्वतःला जज करा, तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडेंटली सेल थ्रू करणं खूप गरजेचं आहे। याच संदर्भात जे काही छोटे छोटे टॉपिक्स आहेत ज्याचे एनलिस्टिंग आम्ही थोड्या दिवसात रिलीज करू। स्टे ट्यून, थँक्यू।